आपण सिनेमात अनेकदा पाहतो की एखादा गुप्तहेर किंवा स्पाय बनावट ओळख निर्माण करतो, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतो आणि तिथून आपलं नेटवर्क चालवतो। पण जर मी तुम्हाला सांगितलं की अशीच एक फिल्मी वाटणारी पण थरारक सत्य घटना आपल्या महाराष्ट्रात आणि तेही छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? एका महिलेने स्वतःला चक्क IAS अधिकारी असल्याचं भासवलं। ती शहरातच राहणारी असूनही घरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये तब्बल 6 महिने मुक्काम ठोकून होती। रोजचं हॉटेलचं भाडं होतं 7,000 रुपये। पण जेव्हा पोलिसांनी या हॉटेलच्या रूमचा दरवाजा ठोठावला तेव्हा जे सत्य समोर आलं ते ऐकून फक्त पोलीसच नाही तर देशाच्या गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ATS आणि IB सुद्धा हादरले आहेत। बनावट UPSC यादी, आधार कार्डावर खाडाखोड आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या महिलेचं थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन। कोण आहे ही कल्पना भागवत? ती खरंच IAS आहे की एखादी इंटरनॅशनल स्पाय? आणि तिच्या मोबाईलमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांचे पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटो काय करत होते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच हाय प्रोफाईल आणि रहस्यमय प्रकरणाचा सविस्तर उलगडा करणार आहोत। नमस्कार, मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या प्रकरणाची सुरुवात होते एका साध्या संशयावरून। छत्रपती संभाजीनगर, ज्याला आपण आधी औरंगाबाद म्हणून ओळखत होतो, हे मराठवाड्यातील एक प्रमुख शहर। या शहरातील जालना रोडवर हॉटेल अँबॅसेडर नावाचं एक प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून एक महिला रूम नंबर 333 मध्ये राहत होती। तिचं वागणं, तिची बोलण्याची पद्धत आणि तिचा रुबाब पाहून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना ती नक्कीच कोणीतरी मोठी अधिकारी असावी असं वाटत होतं। ती स्वतःची ओळख एक IAS अधिकारी म्हणून करून देत होती। पण पोलिसांच्या विशेष शाखेला म्हणजेच स्पेशल ब्रांचला एक गुप्त माहिती मिळाली। ही माहिती अशी होती की हॉटेलमध्ये राहणारी ही महिला संशयास्पद आहे आणि तिचं वागणं तिच्या पदाला साजेसं नाही। विशेष म्हणजे या महिलेचं स्वतःचं घर हॉटेलपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर पडेगाव भागात होतं। मग प्रश्न हा पडतो की ज्या महिलेचं हक्काचं घर शहरात आहे ती दिवसाला 7,000 रुपये मोजून हॉटेलमध्ये का राहते? ही माहिती मिळताच पोलीस हवालदार सतीश बोर्डे यांनी आपल्या वरिष्ठांना कळवलं। त्यानंतर सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे आणि हर्सुलच्या निरीक्षक स्वाती केदार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली। 22 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता पोलीस पथक हॉटेल अँबॅसेडरवर पोहोचलं। जेव्हा पोलीस रूम नंबर 333 मध्ये गेले आणि त्यांनी या महिलेकडे चौकशी सुरू केली तेव्हा सुरुवातीला या महिलेने पोलिसांवरच आपला रुबाब झाडायला सुरुवात केली। तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण? तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? मी एक IAS अधिकारी आहे असं म्हणत तिने पोलिसांनाच कायद्याचे धडे शिकवण्याचा प्रयत्न केला। तिचा तो आवेश पाहून सामान्य माणूस नक्कीच घाबरला असता, पण पोलीस आपल्या माहितीवर ठाम होते। महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची कसून चौकशी सुरू केली आणि जेव्हा तिच्या सामानाची झडती घेतली तेव्हा तिचा हा बनावट बुरखा फाटला। पोलिसांना तिच्या बॅगेत एक कागद सापडला। ही UPSC 2017च्या बॅचची निवड यादी होती। या यादीत 333व्या क्रमांकावर तिचं नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत असं छापलेलं होतं। हे प्रकरण पाहता हे कागदपत्र अगदी अस्सल वाटत होतं, पण जेव्हा पोलिसांनी त्याची सखोल पडताळणी केली तेव्हा लक्षात आलं की ही यादीच बनावट आहे। ही UPSCची पास झालेली उमेदवार नसून तिने हे डॉक्युमेंट कॉम्प्युटरवर मॉर्फ करून बनवलं होतं। एवढंच नाही तर जेव्हा तिचं आधार कार्ड तपासलं गेलं तेव्हा त्यावरही खाडाखोड केल्याचं स्पष्ट दिसलं। एका IAS अधिकाऱ्याकडे बनावट आधार कार्ड आणि बनावट रिझल्ट का असेल? इथूनच पोलिसांचा संशय बळावला आणि तिला ताब्यात घेण्यात आलं। पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे। खरी धक्कादायक माहिती तर पुढे यायची आहे। जेव्हा पोलिसांनी तिला अटक करून पोलीस स्टेशनला नेलं आणि तिच्या मोबाईलची तपासणी केली तेव्हा या प्रकरणाला एक आंतरराष्ट्रीय वळण मिळालं। तिच्या मोबाईलमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या। तपासात हे समोर आलं की कल्पना भागवत अफगाणिस्तानमधील एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप होतं। या व्यक्तीचं नाव आहे अशरफ खलील। अशरफ खलील हा मूळचा अफगाणिस्तानचा नागरिक आहे आणि तो गेल्या 7 वर्षांपासून भारतात सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्सचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने राहत आहे। सध्या तो दिल्लीत राहतो। कल्पना आणि अशरफ यांची ओळख छत्रपती संभाजीनगरमधील SSF शाळेच्या मैदानावर झाली होती। विशेष म्हणजे हा अशरफ कल्पनापेक्षा वयाने तब्बल 7 वर्षांनी लहान आहे। पण या लव्ह स्टोरीमध्ये पाकिस्तानी अँगल कुठून आला? तर अशरफचा भाऊ आवेद हा पाकिस्तानात राहतो। कल्पनाच्या बँक खात्यांची तपासणी केली असता तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील अशरफ आणि पाकिस्तानातील आवेद
यांच्या खात्यांवरून मोठ्या रकमांची देवाणघेवाण झाल्याचं समोर आलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सुमारे 32 लाख रुपयापर्यंतचा व्यवहार संशयास्पद आहे। आता तुम्ही विचार करा, एक 45 वर्षांची मराठी महिला जी बनावट IAS अधिकारी बनून फिरते, तिच्या खात्यात पाकिस्तानातून पैसे का येत होते? तिच्या मोबाईलमध्ये अशरफ आणि अवेद यांच्या पासपोर्टचे आणि विजाचे फोटो का होते? ती लोकांना विजा मिळवून देण्याचं काम करते असं तिने चौकशीत सांगितलं आहे। पण एका IAS अधिकाऱ्याचं काम विजा एजंट सारखं असतं का? नक्कीच नाही। इथंच हेरगिरीचा संशय निर्माण होतो। माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकत सोशल मीडियावर पोस्ट केली। त्यांनी म्हटलं की हे प्रकरण फक्त बनावटगिरीचं नाही, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे। ही महिला एखाद्या मोठ्या हेरगिरी रॅकेटचा भाग असू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तिची कार्यपद्धती म्हणजेच मोडस ऑपरेंडी समजून घेणं खूप गरजेचं आहे। ही महिला स्वतःला लॉबिस्ट किंवा लायझनिंग ऑफिसर म्हणवून घेत होती, म्हणजेच सरकारी काम करून देणारी मध्यस्थी। तिने दिल्लीत पॉवर मिनिस्ट्री म्हणजेच ऊर्जा मंत्रालय आणि गृह मंत्रालयात अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याचा दावा केला आहे। ती लोकांना सांगायची की माझी दिल्लीत खूप वरपर्यंत ओळख आहे, ज्यांना विजा मिळत नाही त्यांना विजा मिळवून देणं, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणं अशी कामं ती करायची। यासाठी ती लोकांकडून पैसे उकळत असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। पुण्याच्या एका माजी कुलगुरूंच्या नावाने एक बनावट सर्टिफिकेट सुद्धा तिच्याकडे सापडलं आहे, ज्यात तिला बेस्ट IAS अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता असं म्हटलं आहे। आता हे सर्टिफिकेट तिने स्वतः बनवलं की कुलगुरूंनी दिलं, याचाही तपास पोलीस करत आहेत। या सगळ्या प्रकरणात हनी ट्रॅपचा अँगल सुद्धा तपासला जात आहे। ती हॉटेलमध्ये कोणाला भेटत होती? गेल्या 6 महिन्यात तिच्या रूमवर कोण कोण येऊन गेलं? कारण ती म्हणते की ती महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना भेटली आहे। जर ती खरंच नेत्यांना आणि मंत्र्यांना भेटत असेल तर तिने बनावट ओळख वापरून कोणाकोणाला जाळ्यात ओढलं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ड्रायफ्रुट्सचा व्यापारी म्हणून ओळख बनवून हेरगिरी करणं ही पद्धत जुनी आहे। अनेक गुप्तचर यंत्रणांचे स्लीपर सेल्स अशाच छोट्या व्यवसायांच्या आड लपून आपली कामं करतात। अशरफ खलील खरोखरच व्यापारी आहे की त्याचा काही वेगळा उद्देश आहे आणि त्याचा भाऊ पाकिस्तानात काय करतो? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता ATS आणि IB ने म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो या केंद्रीय यंत्रणांनी धाव घेतली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य यासाठी जास्त आहे कारण ती दिल्लीत मंत्रालयाच्या आसपास वावरत होती। जर एखादी संशयास्पद व्यक्ती जिचे पाकिस्तानाशी संबंध आहेत ती आपल्या देशाच्या गृह मंत्रालय किंवा ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटत असेल तर हा सुरक्षा व्यवस्थेतील खूप मोठा हलगर्जीपणा आहे। तिने तिथे कोणाची माहिती काढली का? तिने काही संवेदनशील कागदपत्र लीक केली का? या गोष्टींचा तपास आता अत्यंत बारकाईने होणं गरजेचं आहे। ती हॉटेलमध्ये राहत होती जिथे दिवसाचं भाडं 7,000 रुपये आहे। 6 महिन्यांचा हिशोब केला तर ती रक्कम 12 लाखांच्या घरात जाते। एवढे पैसे तिच्याकडे आले कुठून? तिने सांगितलेलं लायझनिंगचं काम खरं आहे की त्यामागे मनी लॉन्ड्रिंग किंवा टेरर फंडिंग आहे? हे प्रश्न अनुत्तरित आहेत। पोलिसांनी तिच्या 32 लाखांच्या व्यवहारांचा शोध घेतला आहे, पण तिचं एक बँक खातं बंद करण्यात आलं आहे। हे खातं का बंद केलं? त्यातून शेवटचा व्यवहार काय झाला होता? हे अजून गुलदस्त्यात आहे। ती सतत विमानाने दिल्ली, जयपूर आणि उदयपूरला प्रवास करत होती। एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलेकडे जिला कोणतीही अधिकृत नोकरी नाही, तिच्याकडे इतका पैसा आणि प्रवासाची सोय कशी उपलब्ध झाली? तिची लाईफस्टाईल पूर्णपणे हाय प्रोफाईल होती। यामुळेच हा संशय येतो की तिला कोणीतरी मोठं पाठबळ देत होतं का, किंवा ती एखाद्या मोठ्या सिंडिकेटचा मोहरा आहे का? या घटनेतून आपण काय शिकायला हवं? आपल्या समाजात एक असा समज आहे की जर कोणी इंग्लिश बोलत असेल, महागड्या गाडीतून फिरत असेल किंवा पंचतारंगीत हॉटेलमध्ये राहत असेल तर आपण त्यांच्यावर अंधाळा विश्वास ठेवतो। ही महिला याच मानसिकतेचा फायदा घेत होती। तिने हॉटेल स्टाफ पासून ते अनेकांपर्यंत सर्वांना खोट्या IAS पदाचा धाक दाखवला होता। 2017ची UPSC यादी कोणालाही इंटरनेटवर सहज तपासता आली असती, पण कोणीही तशी तसदी घेतली नाही। मॅडम IAS आहेत हे ऐकल्यावर प्रश्न विचारण्याची हिम्मत कोणी करत नाही आणि याच गोष्टीचा फायदा असे ठग घेतात। सध्या कल्पना भागवत हिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। तिला न्यायालयात हजर करण्यात आलं असता कोर्टाने तिला 26 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आणि आता पोलीस तिची कोठडी वाढवून घेण्याच्या तयारीत आहेत। ATS आणि IB चे अधिकारी तिची कसून चौकशी करत आहेत। तिचे दिल्ली कनेक्शन, अफगाणिस्तान कनेक्शन आणि पाकिस्तान कनेक्शन या त्रिकोणाचा शोध घेतला जात आहे। जर यात खरोखरच हेरगिरीचा प्रकार आढळला तर हे प्रकरण देश पातळीवर गाजण्याची शक्यता आहे, कारण एका महिलेने इतके महिने सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून आपली ओळख लपवली।
हे सुरक्षा यंत्रणांसाठी नक्कीच चिंतनीय आहे। शिवाय तिने आपल्या घरच्यांना काय सांगितलं होतं, तिचे आई आणि वडील यांच्याशी तिचे संबंध कसे होते। माहितीनुसार ती आईसोबतही हॉटेलमध्ये राहत होती। मग तिच्या आईला मुलीच्या या कारनाम्यांची माहिती नव्हती का, की संपूर्ण कुटुंबच यात सहभागी आहे। पडेगाव सारख्या भागात घर असूनही हॉटेलचा आश्रय घेण्यामागे नक्कीच काहीतरी मोठं गुपित दडलेलं आहे। कदाचित हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांवर पाळत ठेवणे किंवा तिथे गुप्त बैठक घेणे हा तिचा उद्देश असू शकतो। मित्रांनो, हे प्रकरण फक्त एका महिलेच्या फसवणुकीपुरतं मर्यादित नाही। हा प्रश्न आपल्या देशाच्या सुरक्षेचा आहे। आपले अधिकारी, नेते आणि सामान्य जनता यांना अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे। कुठल्याही व्यक्तीच्या बाह्य रूपावर किंवा त्यांनी सांगितलेल्या पदावर विश्वास न ठेवता शहानिशा करणं गरजेचं आहे। आज डिजिटल युगात माहिती काढणं अवघड नाही। जर हॉटेल प्रशासनाने किंवा ज्यांना तिने व्हिसाचं आमिष दाखवलं त्यांनी थोडी सतर्कता बाळगली असती तर हे बिंग खूप आधीच फुटलं असतं। या तपासात पुढे काय निष्पन्न होतं, अशरफ आणि आवेद यांची भूमिका काय आहे आणि दिल्लीतील कोणते अधिकारी या रॅकेटमध्ये अडकले आहेत यावर आपलं लक्ष नक्कीच असेल। जशी नवनवीन माहिती समोर येईल तसं आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवतच राहू। पण तोपर्यंत अशा संशयास्पद प्रकारांबद्दल सतर्क राहा। तुम्हाला जर तुमच्या परिसरात असं काही संशयास्पद वाटलं तर तत्काळ पोलिसांना माहिती द्या, कारण सतर्क नागरिकच सुरक्षित समाज घडवू शकतात। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही महिला फक्त पैसे कमवणारी ठग आहे की यामागे पाकिस्तानचं काही मोठं कारस्थान आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील। आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयांसाठी थोडक्यातच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।